नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो दिवाळीसाठी स्पेशल असा खुसखुशीत पातळ पोह्यांचा चिवडा. तर हा चिवडा झटपट कसा बनवायचा ते मी तुम्हाला आता दाखवते. तर इथे आपण पातळ पोहे घेतलेले आहेत. अर्धा किलो पोहे आहेत, छान निवडून आपण त्यांना इथे एका परातीत घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे पोहे बॅचेसमध्ये भाजून घेणार आहोत. त्यासाठी मी साधारण मोठ्या आकाराची अशी कढई घेतलेली आहे. तर ही कढई जी आहे ती 2 किलोची कढई आहे. त्यामध्ये आपण थोडे थोडे करून पोहे घेणार आहोत. आणि पोहे आपल्याला इथे ड्राय रोस्ट करून घ्यायचे. तर पोहे आपण इथे मस्त व्यवस्थित साधारण 3 मिनटं असे बॅचेसमध्ये भाजून घेणार आहोत. पोहे असे मस्त कुरकुरीत झाले, त्यांचा आवाज यायला लागला की आता या स्टेजला आपण हे पोहे काढून घ्यायचे. पोहे भाजताना गॅस अतिशय मंद ठेवायचा आहे. आपल्याला मोठ्या गॅसवरती पोहे भाजायचे नाही आहेत. पोह्यांचा असा कुरकुरीत आवाज झाला पाहिजे, म्हणजे पोहे तयार आहेत. आता अशा रीतीने मी टप्प्याटप्प्याने बाकीचे सर्व पोहे जे आहेत ते भाजून घेणार आहे. हे भाजलेले पोहे आपण परातीत काढून गार करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण पुढची स्टेप करणार आहोत. तर आता याच पोह्यांना आपण गार करतो आहोत आणि त्याच कढईमध्ये आपण दुसरे पोहे आता भाजून घेत आहोत. तुम्ही इथे पाहू शकता, छान आता आपले पोहे सर्व भाजून झालेले आहेत आणि आता हे सर्व पोहे जे आहेत आपण काढून घेणार आहोत. आता परातीमध्ये हे पोहे काढून घ्यायचे आहेत, पण अजून हे तयार नाही आहेत. कारण आपण काय करायचं आहे, एक अशी छान चाळण घ्यायची आहे स्टीलची आणि त्यामध्ये आपण हे पोहे थोडे थोडे करून घालून घ्यायचे आणि चाळून घ्यायचे. कारण यामध्ये बारीक कणी किंवा कचरा किंवा अगदी छोटे छोटे तुकडे असतात, ते आपल्याला काढून टाकायचे आहेत. आता हे जर चिवड्यामध्ये राहिले ना, तर काय होतं, चिवडा जो असतो तो नरम पडतो आणि ही जी आता कणी राहिलेली आहे ती तुम्ही बारीक करून हवी असेल तर कटलेटमध्ये वापरू शकतात. मस्त कटलेट किंवा चकली खुसखुशीत होते. नको असेल तर तुम्ही ही टाकूनही देऊ शकतात. आता आपले सर्व पोहे जे आहेत ते चाळून झालेले आहेत. पोहे आता आपले तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकतात, मस्त खुसखुशीत आणि गार असे पोहे करून घ्यायचे आहेत. आता आपण चिवड्याची फोडणी पाहतो. तर यासाठी आपण इथे घेतलेलं आहे 1 चमचाभर हळद, अर्धा चमचा हिंग, 1 मोठा चमचा बडीशेप, 1 मोठा चमचा मोहरी आणि इथे पाऊण चमचा आपण जिरं घेतलेलं आहे. यासोबत इथे आपण घेतलेले आहेत 15-16 कढीपत्त्याची पानं, 6 मोठ्या मिरच्या आणि मोठमोठभर इथे आपण काजू, बदाम आणि मनुका घेतलेले आहेत. त्यासोबत इथे आपण अर्धी वाटी डाळ्या, अर्धी वाटी शेंगदाणे आणि त्यासोबतच आपण सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. आता काय करायचं आहे, छान आपण टोप तापवून घ्यायचं आहे. जाड बुडाचा टोप इथे घेतलेला आहे. त्यामध्ये आपण 3 मोठे चमचे तेल घालून घेतो. तर इथे आपण अर्धा किलोचा चिवडा बनवतो, त्यामुळे 3 मोठे चमचे आपल्याला इथे तेल लागणार आहे. तेल छान गरम करून घ्यायचं आहे. आपला टोपही आधी गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तेल गरम करायचं आहे. त्यामध्ये आपली मोहरी फोडणीला घालून घ्यायची आहे. मोहरी छान तडतडली की आपण बाकीचं साहित्य घालणार आहोत. तर चिवड्यामध्ये जो क्रम असतो फोडणीचा तो वेगळा असतो. तर मोहरी तडतडल्यानंतर आपण इथे शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत. शेंगदाणे अतिशय थोड्याच प्रमाणामध्ये आपल्याला भाजल्यानंतर त्यावरती आपण घालून घेणार आहोत डाळ्या. आता इथे काय माहिती आहे, अगदी अर्धा मिनटाच्या अंतरावरती तुम्हाला यामध्ये फोडणी करायला टाकायची आहे. डाळ्या घातल्यानंतर आपल्याला ढवळून घ्यायचं आहे, अन्यथा काय होईल, एकाच बाजूने शेंगदाणे आणि डाळ्यांना रंग येईल. त्यामुळे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. साधारण अर्धा मिनिट झालं की आपण यामध्ये कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत. ज्यावेळेला आपल्याला शेंगदाण्याचा तडतडीत आवाज यायला लागेल त्यावेळेला कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत. सोबत आपण मिरचीही घालून घेणार आहोत. आता मिरची आणि कढीपत्ता हे जे पदार्थ आहेत यामध्ये पाणी असतं, त्यामुळे काय करायचं आहे, थोडा वेळ ही फोडणी व्यवस्थित तडतडायला द्यायची आहे. आपला कढीपत्ता आणि मिरची या तेलामध्ये मस्त तळली गेली पाहिजे, जेणेकरून काय होईल, आपला जो चिवडा आहे तो कधीच नरम पडणार नाही. ज्यावेळेला मिरची आणि कढीपत्ता व्यवस्थित भाजला जातो त्यावेळेला आपला चिवडा मस्त खुसखुशीत होतो. आता व्यवस्थित मिरची आणि कढीपत्ता भाजत असतानाच आपण त्यामध्ये बडीशेप आणि जिरं घालून घेणार आहोत, जेणेकरून काय होईल, त्यालाही त्यामध्ये व्यवस्थित भाजलं जाईल आणि ते काळेही पडणार नाही. सोबत आता आपण इथे सुक्या खोबऱ्याचे काप घालून घेतलेले आहेत. सुक्या खोबऱ्याच्या कापांनाही वरती हलकासा तपकिरी रंग हवा आहे, त्यामुळे थोडं आधी घालायचं आहे त्यांना. छान आता फोडणी व्यवस्थित परतवून झालेली आहे. त्यामध्ये आता आपण ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत. तर इथे काजू, बदाम आणि मनुका घालून घेतलेले आहेत. छान आता याच्यावरतीही आपल्याला हलकासा बदामी रंग हवा आहे, त्यामुळे आता फोडणीमध्ये यांनाही घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित परतवून घ्यायची ही फोडणी आणि छान फोडणी आपली व्यवस्थित इथे शिजली गेली पाहिजे. त्यामुळे फोडणी आपल्याला क्रमाक्रमाने व्यवस्थित केली तर आपल्या चिवड्यामध्ये याचा आस्वाद खूप छान लागतो.
आता इथे आपण हळद किंवा हिंग आधी घालायचं नाही आहे. काय होतं, जर तुम्ही हे पदार्थ आधी घातले तर ते जळून जाण्याची शक्यता असते आणि कडवट असा स्वाद येण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्वात शेवटी आपण हिंग आणि हळद घालून घेणार आहोत. आता या स्टेजला काय करायचं आहे, थोडा वेळ गॅस पटकन बंद करून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होतं, हळद आपली जी आहे ती करपत नाही. आता इथे गॅस मी बंद केलेला आहे थोड्या वेळासाठी आणि छान आता याला ढवळून घ्यायचं आहे. आता ढवळून झाल्यानंतर आपल्याला लगेचच यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ आपण आता इथे साधारण 1.5 चमचा घातलेला आहे. तुम्हाला नंतर लागत असेल तर तुम्ही वरूनही मीठ घालू शकता. आता छान ढवळून घ्यायचं आहे. मिठासोबत आपण जेव्हा फोडणी ढवळतो ना, त्यावेळेला काय होतं, त्याची प्रोसेस थोडी स्लो व्हायला मदत होते. आता इथे काय होतं, सर्व पदार्थांना मीठ लागलेलं आहे. आता आपण लगेचच यामध्ये जे भाजलेले पोहे आपण एका बाजूला ठेवले होते ते घालून घेणार आहोत आणि पोहे घालून आपल्याला हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. ज्यावेळेला आता आपण हे पोहे घालणार आणि मिश्रण एकत्र करणार, त्यानंतर आपण पुन्हा एकदा गॅस चालू करून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होईल, आपले पोहे जे आहेत ते खुसखुशीत व्हायला मदत होईल. आता इथे मस्त तेलामध्ये हे सर्व पोहे एकत्र करून घ्यायचे, हलक्या हाताने एकत्र करायचे आहेत, कारण काय होतं, कधीकधी पोहे मोडण्याची शक्यता असते. जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही टोपाला दोन्ही बाजूने पकडून, जे अगदी कापडाने पकडून व्यवस्थित जर हलवून हे पोहे जर तुम्हाला एकत्र करता आले तर हा चिवडा झटपट एकत्र होण्यास मदत होते. आता इथे मला हा टोप खूप मोठा असल्यामुळे ते शक्य नाही आहे आणि व्हिडिओमध्ये तेवढं दाखवणं शक्य नसल्यामुळे मी चमच्याच्या साहाय्याने तुम्हाला हे पोहे एकत्र करून दाखवलेले आहे. आता यावरती अगदी थोड्याशा प्रमाणामध्ये मी पिठी साखर घालून घेतलेली आहे, अगदी चवीपुरतं. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घालू शकता, नको असेल तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता. तुम्हाला लागत असेल तर थोडं मिठाचं प्रमाण आणि इतर कुठल्याही पदार्थाचं प्रमाण चेक करून तुम्ही आता या स्टेजला घालू शकता. आता आपला मस्त चिवडा एकत्र करून झाला की आपण गॅस बंद करून घ्यायचं आहे. गॅस बंद केल्यानंतर आपल्याला हा चिवडा थोडा वेळ असाच ठेवायचा आहे, जेणेकरून काय होईल की तो गार झाल्यानंतर आपल्याला हवाबंद डब्यामध्ये ठेवता येईल. तर असा खुसखुशीत चिवडा साधारण महिनाभर टिकतो. नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी. तुम्हाला कशी वाटली ती कॉमेंट्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा नवनवीन रेसिपीसाठी स्टे ट्यून टू अवर चॅनल.